आपण पाहता खामगाव वार्ता यूट्यूब न्यूज चॅनल खामगाव। जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर कृपया शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। बैठकीसाठी अध्यक्ष म्हणून उपस्थित असलेले जिल्हाध्यक्ष देवाभाऊ, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष विशाखाताई सावंत, युवक आघाडीचे जिल्हाध्यक्ष अनिल वाकडे, जिल्ह्याचे समन्वयक आमचे मित्र डॉक्टर अतिलराव हेमलकर, ॲडव्होकेट भोसले साहेब, ॲडव्होकेट दुसरे महासचिव आतिशभाई घराटे, त्याचप्रमाणे त्यांनी सुंदर असं संचालन केलं ते ॲडव्होकेट खारे, नुकतीच ज्यांची कलावंत संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती झालेली आहे ते आमचे प्रसिद्ध गायक महेंद्र भाऊ सावंत, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सेवक सभापती त्या असलेले शांताराम काटेकडे, तालुक्याचे अध्यक्ष आणि सर्व वंचित बहुजन आघाडीचे तालुक्याचे अध्यक्ष, तालुका अध्यक्षांना या ठिकाणी थांबायचा मीटिंग झाल्याच्या नंतर पुढे त्यांच्याशी चर्चा करायची आहे। मलकापूरचे तालुका अध्यक्ष, नांदुराचे तालुका अध्यक्ष, खामगावचे, शेगावचे मला वाटते गेले, तालुका अध्यक्षांना थांबायला आपल्याला थोडंसं चर्चा करायची आहे। 10 मिनिटांची चर्चा राहणार, पण महत्वाची त्यांना थांबायचं आहे। मी काही जास्त वेळ घेणार नाही। नियोजनाच्या संदर्भामध्ये बहुतेकांनी आपलं या ठिकाणी मांडलेलं आहे। मी त्याच्यामध्ये थोडंसं काही गोष्टी ऍड करणार आहे, बाकी 5 मिनिटांमध्ये थांबणार। मला असं वाटतं की आपल्या जिल्ह्यामध्ये जी 6 तारखेला आरक्षण बचाव यात्रा बाळासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वात घेत आहे, ती दोनगावमधून इंटरव्ह्यू होणार आहे आणि सिंदखेड राजाच्या मधून दुसऱ्या जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये प्रवेश करणार आहे। दुसऱ्या दिवशी 7 तारखेला औरंगाबाद येथे प्रचंड आरक्षण बचाव यात्रेचा मोठा समारोप त्या ठिकाणी जाहीर सभेच्या माध्यमातून होणार आहे। तर 6 आणि 7 या 2 दिवसाचं आपल्याला नियोजन करायचं आहे। 7 तारखेला औरंगाबाद इथे होणारी जी काही समारोप सभा आहे ती एक प्रकारची शक्ती प्रदर्शन सभा आहे असं समजण्यास काही हरकत नाही आणि म्हणून त्या सभेमध्ये प्रचंड गर्दी, त्या सभेमध्ये ती सभा ओव्हरफ्लो कशी होईल, कारण तोच मेसेज घेऊन लगेच आपल्याला महिन्यामध्ये निवडणुका आहेत। ओबीसी समाजामध्ये जी एक असुरक्षिततेची भावना निर्माण झालेली आहे याच्याबद्दल बिलकुल शंका बाळगण्याचं कारण नाही। त्यांच्यामध्ये आपलं आरक्षण संपते की राहते याच्याबद्दलची एक असुरक्षितता निर्माण झालेली आहे, कारण लोकसभेमध्ये पाहत होती 48 खासदारांच्या पैकी जे ओबीसी मधून जे दाखवलेले आहेत ते 9 आहेत, पण त्यातही ज्या प्रमुख ओबीसी जाती आहेत, माळी समाज हा महाराष्ट्रामध्ये प्रचंड मोठ्या संख्येत आहे। 1 खासदार अमोल कोल्हे, धनगर समाज हा महाराष्ट्रामध्ये प्रचंड संख्येत आहे। 1 ते 1.5 कोटी तो समाज आहे या महाराष्ट्रात। एकही खासदार समाजाचा नाही, बंजारी समाजाचा नाही, तेली समाजाचा नाही, मोठमोठ्या कुणबी समाज या महाराष्ट्रामध्ये प्रचंड संख्येत आहे। 3 खासदार आहेत त्या समाजात, 3 सत्तेमध्ये प्रचंड असमतोल महाराष्ट्रामध्ये निर्माण झाला, देश पातळीवरही आहे आणि हा मेसेज आपल्याला गावागावामध्ये जे आपले चौक आहे याला व्हिस्पर कॅम्पेनिंग असं म्हणतात.
गावागावामध्ये आपले जे चौक आहे त्याच्यामध्ये हा मेसेज तुम्ही लोकांमध्ये पसरवा आणि एक पोस्टर प्रत्येक गावामध्ये एक पोस्टर किंवा बॅनर ज्याला तुम्ही म्हणता एक बॅनर किमान एक बॅनर त्या गावातल्या मुख्य चौकामध्ये लागलं पाहिजे अशी आपली सगळ्यांची त्या ठिकाणी तयारी असली पाहिजे. उद्या किंवा परवा या 2 दिवसामध्ये ते सगळे बॅनर आपल्याला जिथे जिथे शक्य होईल किमान एक बॅनर एका गावामध्ये मुख्य चौकामध्ये आणि त्या बॅनरवरती खूप काही बॅनर नाही लिहायचं. बाळासाहेबांनी आरक्षण बचाव यात्रेवरती जे काही मुद्दे दिले आहेत ओबीसीला आरक्षण वाचलं पाहिजे स्कॉलरशिप त्या काही आपल्या प्रमुख गोष्टी आहेत तेवढ्या आणि आरक्षण बचाव रॅली बाळासाहेबांचा फोटो आणि खाली जो कोणी बॅनर तो तयार करेल एक सौजन्य म्हणून त्यांचं नाव आणि फोटो टाकला तरी चालेल काही प्रॉब्लेम नाही. पण आरक्षण बचाव यात्रेचे जे मुख्य मुद्दे आहेत बरेच वेळा काय होतं की मुख्य मुद्दे राहून जातात आणि मग आपणच आपला मोहीम पूर्ण फुल स्केल फोटो टाकून जातो तर ते थोडंसं टाळा. तो मेसेज आपल्याला ओबीसी पर्यंत पोहोचला आहे. लगेच विधानसभेच्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका आहेत तर ओबीसी मध्ये जी असुरक्षिततेची जी भावना जी निर्माण झालेली आहे त्यांना वंचित बहुजन आघाडी तुम्हाला सुरक्षितता देऊ शकते हा मेसेज आपल्याला दिला नाही लक्षात की ओबीसीला हा तो असा कॉन्फिडन्स त्याच्यामध्ये आला पाहिजे की यस बाळासाहेब आंबेडकरांच्या पक्षाच्या पाठीशी जर मी राहिलो तर माझं आरक्षण माझे हक्क अधिकार सुरक्षित राहू शकतात हा विश्वास आपल्याला त्याला द्यायचा आहे. त्या अनुषंगाने आपल्याला हा सगळ्या ऍक्टिव्हिटी करायचा आहे. तर प्रत्येक गावामध्ये एक बॅनर लागेल त्याची आपण दक्षता घ्यावी आणि आणखी जर काही तुम्हाला जास्त सांगत नाही पण गावागावामध्ये चौकामध्ये चर्चा मात्र तुम्ही जरूर सुरू करा. आरक्षण बचाव यात्रेमध्ये जे मुद्दे बाळासाहेब घेऊन गेलेले आहेत चर्चा सुरू करून जायची की ओबीसीचं आरक्षण जर आम्ही लढलो नाही तर सत्य आणि ते सत्य यापेक्षा कुठं नाही न आहे ओबीसीचे नाव निवडून आले पण त्यातल्या प्रमुख ओबीसी जाती गायब आहे. त्यांचं प्रतिनिधित्व लोकसभेत नाही विधानसभेमध्ये एकही ओबीसी आमदार निवडून जाऊ नये असे प्रयत्न सुरू आहेत. हे जरा सिरियसली घ्या. 288 मध्ये कोणीही ओबीसीचा माणूस जो विधानसभेमध्ये आवाज उठवेल तो आमदार म्हणून निवडून जाऊ नये अशा पद्धतीची यूट्यूब न्यूज चॅनल खामगाव तालुका खामगाव जिल्हा बुलढाणा महाराष्ट्र राज्य.